शेजारी म्हणून ओळख झाली सुजाताची. ती बोलायला खडूस पण मनाने कोमल. तिचा नवरा तिला कधी समजून घ्यायचा नाही. मुलं मोठी झाली होती. रात्रीच्या एकटेपणात तिचे डोळे बोलायचे, कोणीतरी येईल का माझ्यापाशी. एके दिवशी थकलेल्या सुजाताच्या खांद्याला हात लागला. मानेजवळ स्पर्श झालं, हाताला हात, आणि मग सुरू झाली एक अशी प्रेमकथा जी गावभर चर्चेचा विषय ठरली. गावातल्या वाडीत नवाने राहायला आलेली बाई सुजाता. वयाच्या 35च्या आसपास. रंग थोडा सावळा पण अंगाने भरलेली. भरदार वळण, मध्यम उंची. चेहऱ्यावर स्थिरता पण डोळ्यात नकळत एकटेपणा. नवऱ्याचं लक्ष नाही. मुलं मोठी झाली आणि घरातलं रिकामेपण तिच्या मनात भिंतीवर पसरलं होतं. तिची गाठ माझ्याशी शेजारपणातून झाली. जिन्यात, बाजारात, अंगणात, कपडे वाळत घालताना ती नेहमी साधं हसून बोलायची, पण बोलण्यात खडूसपणा आणि नकळत सौम्यता होती. ती बोलते तेव्हा वाटायचं एखादं दार हळू उघडलं जातंय पण लगेच बंद होतं. एखाद्या पावसाळ्यात तिच्या घरात गळती लागली. मी मदतीला गेलो. ती लगेच रागाने म्हणाली, अहो राहू द्या, मी बघते सगळं. मी म्हणालो, शेजारी म्हणून आलोय, त्रास नाही. तिने फक्त डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग होता पण हळवी ओढी होती. हळूहळू बोलणं वाढलं. ती जरा टोमणे मारून बोलायची, तुम्ही सगळे पुरुष सारखेच. मी हसून म्हणालो, सगळे सारखे नसतात सुजाता, मी वेगळा आहे. मी तुझ्या मनाला समजून घ्यायला इच्छुक आहे. ती क्षणभर थांबली. गप्प बसा, तुमचं बोलणं ऐकलं तर मन डवळून निघतं, म्हणून ती आत गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी गाव शांत झोपलेलं होतं. मी तिच्या दाराशी गेलो. ती खूप थकलेली दिसत होती. डोळ्यात लाटसरपणा, ओठ सुकलेले. मी विचारलं, तब्येत ठीक नाही वाटते का? ती म्हणाली, हो, थोडं गरगरतंय, पण मी सवयीनं सगळं करते. मी म्हणालो, मी आहे ना, जरा बस. मी खांद्यावर हात ठेवतो. स्पर्शाने थकवा हलका होतो. ती दचकली, नको, मला कधीही कोणी स्पर्श केला नाही. मी शांतपणे म्हणालो, मग आता वेळ आली आहे. स्पर्श म्हणजे वाईट नाही, तो थकलेल्या अंगाला दिलासा देतो. मी तिच्या मागे उभा राहून हलकेच हात खांद्यावर ठेवले. तिचं शरीर थरथरलं. ती झटकण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हे चुकतंय. मी कुजबुजलो, चूक नाही, काळजी आहे. तिने डोळे मिटले. घरात फक्त पावसाचा हलका आवाज होता. तिच्या होठातून उसासा निघाला, थांबायला सांगतंय, पण बरं वाटतंय. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडली. पहिल्यांदाच कोणी तिच्या अंगाला हात लावला होता, पण स्पर्श केवळ दयाळू होता. ती हळूहळू गाढ झोपली. ती झोपेतून जागी झाली तेव्हा तिच्या डोळ्यात पहिल्यांदा मला एक वेगळी शांतता दिसली. ती म्हणाली, तू काय करतोय हे सगळं? मी तर तुझ्यासाठी काही नाही. मी म्हणालो, तू काही नाही म्हणतेस, पण तुझ्या डोळ्यात आयुष्य भरून उरलं आहे. एखाद्याची वाट पाहणाऱ्या बाईचे शांत रूप आहे तुझ्यात. ती म्हणाली, मी त्या वाटेवरून उतरून आले. आता कोणी येणार नाही. मी तिचा हात धरला, फक्त हात. सुजाता, तू उरलीस पण रस्ता संपला नाही. मी तुझ्याच बरोबर चालेन, पण शर्तीवर. तू मला दररोज एक गोष्ट सांग, जी तुझ्या मनाला कोणाला सांगितली नाहीस. ती पहिल्यांदा खरोखर हसली, अश्रूंनी भरलेलं हसू. तू वेडा आहेस, ती म्हणाली. हो, तुझ्यासाठीच, मी म्हणालो. दिवसभरानंतर सायंकाळी ती पुन्हा जिन्यात भेटली. तिने हातात एक भाकरी आणि चहाचा कप धरला होता. तुला वाटतंय मी कमकुवत आहे, ती म्हणाली. नाही, तू फार मजबूत आहेस, इतकी मजबूत की कोणीतरी येऊन तुझ्यावर डोकं ठेवावं असं वाटतंय. ती गप्प बसली. तिच्या मानेवर हलका हात ठेवला. हा पहिला हात होता. डोकं ठेवण्यासाठी, मालिशसाठी, फक्त सांभाळण्यासाठी. ती कुजबुजली, मला कधी असलं वाटलं नाही. मी माझा हात फोडला तरी एकटीच गुंडाळायचे. आज तू भाकरी आणलीस म्हणून मी फार दिवसांनी पोटभर खाल्लं. मी म्हणालो, आता तुला एकटी गुंडाळावं लागणार नाही. फक्त एवढंच सांग, तू कधीही माझ्यापासून पळून जाशील का? तिने डोळे भरून माझ्याकडे पाहिलं. मी आयुष्यभर पळून गेले. आता थांबायचंय, फक्त थांबायचंय तुझ्याकडे, पण शेजारी म्हणून. पण शेजारी असूनही तू परका आहेस. मला हे सगळं काहीतरी वाईट वाटतंय. भीती वाईट नाही भीती वाटणं वाईट नाही सुजाता, पण भीतीपेक्षा मोठा विश्वास ठेव. तिने डोकं हलवलं आणि पहिल्यांदा स्वतःहून माझा हात धरला. नुसता धरला. 5 सेकंद. तू मला पुन्हा हसू शिकवलंस, ती म्हणाली. आणि मी तुला पुन्हा भाकरी खायला शिकवेन. मी हसलो. रात्रीची वेळ होती. गावात वीज गेली. मी मेणबत्ती घेऊन तिच्याकडे गेलो. तिने दार उघडत तिच्या गालावर अश्रू होते. असं का रडतेस, मी विचारलं. कारण मला पहिल्यांदाच जगण्यासारखं वाटतंय, आणि तेही
ज्या वयात सगळं संपलं असतं, ती म्हणाली. मी तिचा हात घट्ट धरला. आयुष्य संपत नाही, फक्त वळण बदलतात. आता पुढचं वळण दोघांचं आहे. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडली. तिचे थरथरते हात मी शांत केले. अचानक बाहेर गाडीचा आवाज आला. दाराजवळ एखाद्याची सावली दिसली. ती घाबरून उठली. तिचा चेहरा पांढरा फटका झाला. माझा नवरा परत आला. आज नको होता यायला. दारावर जोराचा ठोका वाजला. आवाज आला, सुजाता, दार उघड. कोणाशी बोलत होतीस? मी शांतपणे मेणबत्ती विझवली. सुजाताच्या डोळ्यात दहशत आणि माझ्याकडे एक याचना. बोलू नकस, वाचव मला. अंधारात फक्त तिचे होठ हलले. मेणबत्ती विझली. अंधार घट्ट झाला. सुजाताच्या अंगातला थरकाप माझ्या हातातून माझ्या हृदयापर्यंत आला. दारावर पुन्हा जोराचा टोका. सुजाता, दार उघड. किती वाजलेत? नका हरकत काढू. सुजाताने अंधारात माझा हात सोडला. तिचे हात शोधत होते. एखादं दार, एखादं कपाट मला लपवायला. मी तिच्या कानाशी कुजबुजलो. घाबरू नकोस, मी पण 5 सेकंदात बाहेर जाईन. तू दार उघड, काय बोलू नकोस. तिने डोक्याचा होकार दिला. डोळ्यात पाणी उभं राहिलं. मी मागच्या बारीक दाराने बाहेर पडलो. पावसात भिजत गडद अंधारात मी उभा राहिलो. आतून आवाज आला. सुजाताने दार उघडलं. नवरा म्हणाला, इतका वेळ काय करतेस? मेणबत्ती का नाही लावलीस? सुजाता म्हणाली, वीज गेली, उशीर झाला, मी झोपली होती. नवरा, एकटी राहतेस तेव्हा वाटतं काही हरकत नाही. आता मी आलोय, सांभाळून घे. सुजाता काहीच बोलली नाही. फक्त एक हळू उसासाटा आला. मी पावसात भिजत आपल्या घराकडे निघालो. मनात एक विचार, ती आता एकटी नाही, पण तरीही एकटी आहे. पहाटे 5च्या सुमारास पाऊस थांबला. मी अंगणात उभा होतो. सुजाता पाणी भरायला विहिरीवर आली. तिने माझ्याकडे पाहिलंही नाही, पण तिचा पदर ओला झाला होता. मी हळूच तिच्या जवळ गेलो. सुजाता, कसं आहे सगळं? ती हळू म्हणाली, जा इथून, तो घरात आहे. तुला पाहिलं तर सांगू शकणार नाही. तुला त्रास तर नाही ना झाला? मी विचारलं. ती भांड्यावर पाणी ओतत म्हणाली, त्रास मला रोज आहे, पण हात लावायला येतो तेव्हा एकटेपणा विसरते. आता जा, संध्याकाळी अंगणात कपडे वाळत घालताना भेटू. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. भीती होती, पण त्यात माझ्यासाठी जागाही होती. मी परत आलो. दिवसभर वाट पाहिली. संध्याकाळी झाली. गावात पुन्हा शांतता पसरली. सुजाता कपडे वाळत घालत होती. तिचा नवरा घरात झोपला होता. मी हळू तिच्या अंगणात गेलो. तिने बोटाने शांत राहायला सांगितलं. तू वेडा आहेस इथे येऊन? ती कुजबुजली. तुझ्यासाठी हरकत नाही, मी हसलो. तिने पदर सावरला. तिच्या हातावर जखमा होत्या. हा काय केलं? मी विचारलं. काही नाही, भांडे फुटलं होतं. वाटेल ते होतं. रात्री, ती म्हणाली. मी तिचा हात हळूवार धरला. बांधू का? तिने डोकं हलवत मी माझ्या रुमालाने तिची जखम बांधली. तू माझ्यासाठी डॉक्टर होऊन आला आहेस का? ती विचारू लागली. नाही, तुझ्यासाठी शेजारी आहेस, एवढंच, मी म्हणालो. ती गप्प राहिली. थोड्या वेळाने म्हणाली, तो उद्या परत जाणार आहे शहरात कामाला. मग 3 दिवस मी एकटीच. मग 3 दिवस तुला भाकरी खायला शिकवायची माझी जबाबदारी. मी हसलो. तीही हसली. तिचा हसण्यात पहिल्यांदा मला हलकीशी दमक दिसली होती, जशी कोणीतरी एखादा मज्जाच केली असेल. तुला माझ्यासाठी भाकरी शिजवता येईल? ती म्हणाली. मी माझ्यासाठी डोंगरही हलवेन. भाकरी काय वस्तू आहे? तिने माझ्या गालावर हळू हात ठेवला. पहिल्यांदाच तुला मला सोडून जाता येईल का कधी? ती कुजबुजली. सोडून जाणे म्हणजे मरण. मी अजून मेलो नाही, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाताचा नवरा निघून गेला. सुजाताने दार उघडं ठेवलं. ही खूण होती, ती सुरक्षित आहे. मी दुपारी तिच्याकडे गेलो. तिने चहा केला. प्रेमात पडल्यासारखं कसं वाटतं? तिने विचारलं. सुजाता, प्रेमात पडणं म्हणजे 2 लोकांची शांतता एकमेकात आश्रय घेते, मी म्हणालो. मग आपण प्रेमात पडलो का? तिने विचारलं. आपण प्रेमात नाही पडलो. आपण प्रेमाच्या खोलीत पाऊल ठेवलंय. आता कुठे जायचं ते आपल्याला ठरवायचं आहे, मी म्हणालो. ती काही वेळ शांत बसली. तुला वाटतं मी सुंदर आहे? ती विचारू लागली. तुझा स्वभाव सुंदर आहे. तुझे डोळे सुंदर आहे. तुझ्या बोलण्यातले तुटलेले शब्द सुंदर आहेत. मी तिच्याकडे पाहिलं. तिने डोळ्यात पाणी आणले, पण गाळले नाही. तू मला खूप बदलवलंस. मी आधी कोणावर विश्वास ठेवत नव्हते, आता तुझ्यावर ठेवते, ती म्हणाली. मी तिचा हात घट्ट धरला. बदलण्यासाठीच बदल चांगले असतात. रात्री पुन्हा पाऊस आला. सुजाताच्या घरात पाणी शिरू लागलं. तिने मला हाक मारली, या लवकर, पाणी साचतंय. मी गेलो. आम्ही दोघांनी भांडी, कपडे, सामान वरती नेलं.
ती भिजली होती, साडी चिटकली होती अंगाला. तिने लक्षात येऊ न देता पदर ओढला. तू थांब इथे, मी कपडे बदलते, ती म्हणाली. मी आतल्या खोलीत बाहेर गेलो. काही वेळात ती बाहेर आली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. सुजाता, मी तिच्यासमोर गुडघे टेकले. तुला माहितीये मी काय येते इथे? माहितीये, ती म्हणाली. तू येतोस म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच जगते. मी तुझ्यावर प्रेम करतो, अगदी शांत, अगदी हलकं, अगदी खरं, मी म्हणालो. तिने गालावर हात ठेवला. आणि मी तुझ्यासाठी पहिल्यांदाच प्रेमाला धरून बसले. भीती वाटते. भीती कशाची? हे सगळं संपलं तरी मी परत कोसळेन. ती कुजबुजली. मी उठून तिच्या समोर उभा राहिलो. तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तर मग हे कधीच संपू देऊ नकोस, माझी हो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडली. पण तो परत येईल. मग काय? मग आपण दोघे काहीतरी नवीन उभं करू. तुझ्या नवऱ्याशी नाही, तुझ्या प्रेमाशी, मी म्हणालो. पाऊस थांबला. सुजाता माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली. पहाटेच्या वेळी मी तिच्या घरातून बाहेर पडलो. अंगणात तिचा नवरा अनपेक्षितपणे उभा होता. तो जायला निघालाच नव्हता, फक्त घराच्या बाहेर गेला होता. पण परत सकाळी लवकर आला. त्याने मला पाहिलं. तू कोण? त्याने रागाने विचारलं. मी शांतपणे म्हणालो, शेजारी. तो आत गेला. आतून सुजाताच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत आत गेलो. सुजाता अंगणात येऊन माझ्यासमोर उभी राहिली. नवरा म्हणाला, मी रात्रभर बाहेरच होतो. हिच्याकडे कोणी येतं का बघत होतं. आज तुला पकडलं. सुजाताचे डोळे भरून आले. ती म्हणाली, सगळं खरं आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. तू माझ्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलंस. नवऱ्याने हात उचलला. मी सुजाता समोर उभा राहिलो. तिला एक हातही लावू देऊ नकोस, मी म्हणालो. तो हसला. तुला ठाऊक नाही मी कोण आहे. मी या गावाचा, तालुक्याचा प्रभावी माणूस आहे. तू आणि ही दोघेही इथून. सुजाता घाबरली. तिने माझा हात धरला. जा इथून, मी सांभाळून घेते. नाही, मी तुला सोडून जाणार नाही, मी म्हणालो. नवरा म्हणाला, उद्या सकाळी ग्रामपंचायतील या दोघांना जबाबदार धरेन, केस करेन, तुला लग्न मोडून देईन. सुजाता माझ्या कुशीत कोसळली. मी तिच्या कानाशी कुजबुजलं. घाबरू नको, मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. नवरा बाहेर गेला. सुजाता माझ्याकडे पाहून म्हणाली, आपण हरलो का? मी तिचा चेहरा हातात घेतला. सुजाता, प्रेम हरत नाही, फक्त लढायची वेळ येते. तू तयार आहेस का? तिने डोळ्यात पाणी आणले, पण हसत हसत म्हणाली, तुझ्यासाठी मी कोणाचीही लढेन. नवरा गेल्यावर सुजाताचं घर शांत झालं. सुजाता माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. तिचा हात तरतरत होता. मी तिचा हात घट्ट धरला. घाबरू नकोस सुजाता, उद्याची पंचायत मी तुझ्यासोबत आहे. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तुला माहिती आहे ना तो काय करू शकतो. तो तुला गमावून हलकून देईल, मला जेलमध्ये टाकेन. मग मी तुझ्यासोबत जेलमध्ये जाईन, मी म्हणालो. ती हसली. ते हसू नुसतं हसू नव्हतं, ते शेजारीपणातून हसू होतं. तू मला वेडं करून सोडलंस रे. नाही, तुला जगायला शिकवलंस. आता लढायला शिकवेन. मी तिच्या कपाळावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. तुझा हात कधी सरकू देणार नाही माझ्या कपाळावरून. रात्रभर आम्ही बोललो. तिच्या आयुष्यातले तुटलेले तुकडे मी एकत्र जोडत होतो. ती हसत होती, रडत होती, थरथरत होती. पहाटे 5च्या सुमारास ती माझ्या कुशीत झोपली. तिच्या झोपेतही तिचा हात माझ्या हातात होता. सकाळी गावभर बातमी पसरली. सुजाता बाईचा शेजारशी प्रेम प्रकरण. ग्रामपंचायतीत गर्दी झाली. सुजाताचा नवरा आधीच आला होता. त्याने वकील बरोबर आणला होता. मी सुजाताचा हात धरून पंचायत शिरलो. लोक कुजबुजू लागली. बघा बघा, हीच ती जोडी, सरपंच म्हणाले. येथे गंभीर तक्रार आली. सुजाताबाईंनी आपल्या नवऱ्याची बेइज्जत केली. सुजाताचा नवरा उठला. हे दोघं माझ्या पाठीमागे. मी स्वतः पाहिलं. सकाळी याला घरातून बाहेर पडताना. गर्दीत खळबळ उडाली. सुजाता पुढे आली. तिचा आवाज थरथरत होता, पण ठामपणे होती. खरंय, मी त्याच्यावर प्रेम करते. गर्दीत शांतता पसरली. नवरा म्हणाला, ऐकलं, हीच माझी बाई, याला लगेच तुरुंगात टाका. मी उठलो. थांबा, एक विचारू का? सरपंच म्हणाले. बोला. सुजाता, तुला तुझा नवरा कधी आनंद देतो का? तो तुझ्याशी बोलतो का? तुला भेटतो का? तुझी काळजी घेतो का? सुजाताने डोळ्यात पाणी आणले. नाही, निखळच नाही. मी वर्षानुवर्षे एकटी होते. त्याने मला माणूस म्हणून पाहिलंच नाही. नवरा ओरडला. हे खोटं आहे. मी तिला सगळं दिलं. काय दिलं? पैसा, घर. पण तिच्या मनाला कोणी भेटलं का? मी त्याला विचारलं. सरपंच म्हणाले, ही लग्नाची बाब आहे, कायद्याने बघावी लागेल. तेवढ्यात गावातली एक वृद्ध बाई उठली.
मी सांगते. ही सुजाता या घरात रडत होती एकटी. तिचा नवरा पिऊन यायचा, हा शेजारी तिला भाकरी द्यायचा, औषध द्यायचा. प्रेम जबरदस्ती नसतं, ते उगवतं. गर्दीत कुजबूज सुरू झाली. सुजाता रडू लागली. सुजाता पुढे आली. तिच्या हातात एक कागद होता. हे माझ्या डायरीचं पान आहे. मी 10 वर्ष लिहित होते. इथे आहेत तिथली काही ओळी. आज माझा वाढदिवस होता. नवऱ्याला आठवलं नाही. मी स्वतः केक बनवला. मुलांनी फोन केला पण कोणी आलं नाही. रात्री झोपेत रडली. उशी ओली झाली. गेल्या आठवड्यात मला ताप आला. नवरा शहरात होता. मी स्वतः उठून पाणी प्यायले. वाटलं माझं खरं नाही तरी कोणाला काळजी वाटणार नाही. शेजारी माझ्याशी बोलला. त्याची वाणी गोड आहे. त्याने आज माझी आठवण काढली. अनेक दिवसांनी कोणीतरी माझं अस्तित्व ओळखलं. सुजाता थांबली. तिचा आवाज फुटला. हे प्रेम नाही म्हणून काय आहे? मी 10 वर्ष एकटी होते. या एकटापणाने मला पोखरून टाकलं होतं. या माणसाने मला पुन्हा माणूस बनवलं. त्याने मला हसायला शिकवलं, स्वतःसाठी जगायला शिकवलं. गर्दीतल्या स्त्रिया रडू लागल्या. सरपंच म्हणाले, पण तू नवऱ्याची बाई आहेस कायद्याने. कायद्याने मी एक माणूस आहे. माझ्यावर हिंसा झाली, भावनिक हिंसा. मला कोणीच विचारलं नाही. हा शेजारी विचारतो म्हणून तो वाईट, की मी बोलते म्हणून मी वाईट? ग्रामपंचायत गप्प बसली. नवरा म्हणाला, मी हे सोडणार नाही. मी हायकोर्टात जाईन. मी म्हणालो, जा, तिथेही सत्य समोर येईल. तुझ्या दुर्लक्षाची कहाणी तिथेही ऐकू येईल. पंचायत तासभर बंद खोलीत झाली. बाहेर सुजाता माझ्या हातात घट्ट धरून बसली होती. काय होईल? ती विचारू लागली. प्रेमाचा विजय होईल, मी म्हणालो. सरपंच बाहेर आला. सगळे उठून उभे राहिले. पंचायतीचा निकाल असा आहे, सुजाताबाईंनी आपल्या नवऱ्यापासून दूर राहण्याची इच्छा दर्शवली आहे. पण कायदा लग्नाला मान्यता देतो. त्यामुळे आम्ही दोघांनाही समजूतपणे वागण्याचा सल्ला देतो. शेजाऱ्याने मध्यस्थी करणे योग्य नाही. त्याला गावात राहण्यास हरकत नाही, पण सुजाताबाईच्या घरात येऊ नये. सुजाता उठली. म्हणजे आम्ही भेटू शकत नाही? प्रेम बेटीशिवाय जगू शकत नाही, सुजाताबाई, सरपंच म्हणाले. ती माझ्याकडे वळली. पण मी त्याच्याशिवाय श्वास घेऊ शकत नाही. गर्दीतून टाळ्या वाजू लागल्या. काही जण ओरडले. सुजाताबाई जिंकल्या. नवरा संतापून निघून गेला. तुला याची किंमत मोजावी लागेल. गर्दी विरत गेली. उशिरा संध्याकाळी फक्त आम्ही दोघेच उरलो. सूर्य मावळत होता. गावातल्या मैदानावर एक फक्त सुजाता आणि मी होतो. तिने माझा हात हातात घेतला. आता काय? आता आपण लपून भेटणार नाही, उघडपणे भेटू. प्रेम लपवण्यासारखं नसतं, मी म्हणालो. पण तो तुला नुकसान पोहोचू शकतो. ती काळजीत होती. मग ते नुकसान मी प्रेमासाठी स्वीकारेन. ती माझ्या पुढे गुडघे टेकली. तू माझ्यासाठी स्वर्ग उतरलास का? नाही, तुझ्यासाठी मी पाताळातही जाईन. तिने माझ्या दोन्ही हातांची बोटे आपल्या बोटात गुंफली. आता ही गाठ कोणी सोडवू शकणार नाही. एवढ्या सुजाताच्या मोबाईलवरून मेसेज आला. तिने पाहिलं. तिचा चेहरा पांढरा झाला. काय झालं? मी विचारलं. ती मला मेसेज वाचू दाखवू लागली. तुला वाचायचं असेल तर उद्या सकाळी कोर्टात ये. तुझ्यावर जबरदस्ती ठेवण्याचा केस केलाय. हा शेजारी आता तुरुंगात जाईल. एकटी ये. पोलिसांना बोलू नकोस. सुजाताचे हात थरथरू लागले. तो तुला तुरुंगात टाकेल. मी तिला घट्ट मिठीत घेतले. घाबरू नकोस, मी सत्याला कधी हरवत नाही. ती माझ्या छातीवर डोके ठेवून रडली. मी तुला गमवू शकत नाही. तू माझं सगळं आहेस. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तर मग उद्या कोर्टात ये. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण. पण तू माझ्यासाठी उभी राहशील का? तिने डोळे पुसत माझ्याकडे पाहिलं. मी तुझ्यासाठी उभी राहीन, अगदी फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत. मेसेज वाचल्यावर सुजाता माझ्या कुशीत कोसळली. तिचे अश्रू माझ्या छातीवर पडत होते. मी तुला वाचवेन, कसंही करून वाचवेन. ती कुजबुजली. तिचे केस हळूवार सरकवले. तू घाबरू नकोस, सत्य माझ्यासोबत आहे. तुझं प्रेम माझ्यासोबत आहे. मला कोणी हरवू शकत नाही. पण तो खूप शक्तिशाली आहे. पैसा आहे त्याच्याकडे, वकील आहेत. आपल्याकडे काय आहे? ती थरथरली. मी तिचा चेहरा हातात घेतला. आपल्याकडे एकमेकांवरचा विश्वास आहे. आपल्याकडे तुझी डायरी आहे. आपल्याकडे गावातल्या स्त्रियांची साथ आहे. हे पुरावे कोणत्याही पैशापेक्षा मोठे आहेत. तिने डोळे पुसले. तू माझ्यासोबत कोर्टात येशील का? नक्कीच. आणि मी उभा राहीन. आपल्या प्रेमासाठी उभा राहीन. तिने माझ्या दोन्ही हातांची बोटे आपल्या बोटात गुंफली. मी गाठ मृत्यूपर्यंत कधीच सुटू देणार नाही. रात्रभर आम्ही जागे होतो. तिने मला तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. तिचे स्वप्न सांगितले. तिला शिक्षिका व्हायचे होते, पण लग्न झाले, मुलं झाली, स्वप्न मागे पडलं. आता पुन्हा स्वप्न बघायची वेळ आली आहे, मी म्हणालो. ती हसली. ते हसू अश्रांनी भरलेले होते, पण त्यात आशा होती.
सकाळी 7 वाजता कोर्टाच्या बाहेर गर्दी. सुजाताचा नवरा आधीच आला होता. त्याच्या सोबत 3 वकील होते. सुजाता माझ्या हाताला घट्ट धरून कोर्टात शिरली. लोक कुजबुजू लागली, बघा हीच ती बाई. शेजाऱ्याक बरोबरून पडून गेले. न्यायाधीश आले. सगळे उभे राहिले. राजेश विरुद्ध सुजाता आणि शेजारी. न्यायाधीश म्हणाले, सुजाताच्या नवऱ्याच्या वकिलाने सुरुवात केली. माझा राजेश यांनी आपल्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप लावला आहे. हा शेजारी सुजाताबाईच्या घरात रात्रीच्या वेळी गुप्तपणे येत होता. माझ्या मुवक्किलाने त्याला पहाटे 5 वाजता घरातून बाहेर पडताना पाहिलं. न्यायाधीश माझ्याकडे वळले. तुम्हाला काय सांगायचं? मी उठलो. साहेब, मी सुजाताबाईच्या घरी गेलो होतो, पण तिच्याशी कधीही अयोग्य वर्तन केलं नाही. मी तिला एकटी पाहिलं, तिला मदत केली. ती आजारी होती, तिला औषध दिलं. ती भुकेली होती, तिला भाकरी दिली. हे प्रेम आहे, गुन्हा नाही. वकील म्हणा, प्रेमाच्या नावाखाली समाजात अराजक माजवण्याचा हा कट आहे. माझ्या मुवक्किलाची बाई मानसिकदृष्ट्या अशक्त आहे. याने तिचा फायदा घेतला. सुजाता पुढे आली. मी मानसिकदृष्ट्या अशक्त नाही साहेब, मी पूर्णपणे सक्षम आहे. मी स्वतःच्या इच्छेने त्याच्या प्रेमात पडली. माझ्या नवऱ्याने 10 वर्षे माझ्याकडे पाठ फिरवली. तो मला फक्त वस्तू मानायचा. या माणसाने मला माणूस माणूस म्हणून वागवलं. न्यायाधीश म्हणाले, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? होय साहेब. माझ्या डायरीचे पाने. सुजाताने डायरीच्या पाने न्यायाधीशाकडे दिली. न्यायाधीशाने डायरी वाचायला सुरुवात केली. 12 मे, आज माझा वाढदिवस. दिवसाला नवरा घरी नव्हता. मुलांनी विचारून गेलं. मी स्वतःच केक बनवला, एकटीने खाल्ला. रात्री डोळ्यात पाणी होतं, पण कोणी पुसणार नव्हतं. न्यायाधीश थांबले. कोर्टरूम शांत झाला. 5 जुलै मला ताप आला. उठायला ही शक्ती नव्हती. नवरा शहरात होता. मी स्वतः पाणी आणलं. माझी तब्येत बिघडली तरी कोणाला काळजी नव्हती. मी ठरवलं, मी मरून जाईन तरी चालेल. गर्दीत स्त्रिया रडू लागल्या. 28 ऑक्टोबर. हा माणूस माझ्याशी बोलला. त्याने विचारलं, तब्येत ठीक आहे का? अनेक वर्षांनी कोणीतरी मला विचारलं. मला वाटलं मी अजून जिवंत आहे. त्याच्याशी बोलल्यावर मला हसू आलं. खूप दिवसांनी हसू आलं. न्यायाधीशाने डायरी खाली ठेवली. ही डायरी खूप महत्वाची आहे. यावरून सुजाताच्या बाईच्या मनाची अवस्था समजते. सुजाताचा नवरा ओरडला, ही डायरी बनावट आहे. याने लिहून दिली आहे असेल. मी उठलो. साहेब, या डायरीचे लेखन फॉरेन्सिक तपासणीत येऊ शकते. मी तयार आहे. पण एक प्रश्न मला विचारायचा आहे. राजेश साहेब, तुम्हाला तुमच्या बाईची डायरी कधी वाचायची होती का? तिला काय वाटतं, तिचं मन काय सांगतं, हे जाणून घ्यायचं होतं का? राजेश गप्प बसला. त्याचा चेहरा लाल झाला. न्यायाधीश म्हणाले, सुजाताबाई, तुम्ही साथ देण्यास तयार आहात का? ती उठली. तिचा हात थरथरत होता. मी तिचा हात हलका दाबला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि शांत झाली. मी तयार आहे साहेब. तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडून या शेजाऱ्याबरोबर का राहू इच्छिता? सुजाताने खोल श्वास घेतला. कारण साहेब, प्रेम म्हणजे केवळ शरीराची भूक नसते. प्रेम म्हणजे दुसऱ्याची वेदना जाणवणे. माझ्या नवऱ्याला माझी वेदना कधी जाणवली नाही, पण या माणसाला माझ्या एका अश्रूची किंमत आहे. तो माझ्यासाठी रात्री जागतो. तो माझ्यासाठी गावातल्या गप्पा सहन करतो. तो माझ्यासाठी तुरुंगात जायला तयार आहे. असं प्रेम गुन्हा असू शकतं का? कोर्टरूम शांत झाला. न्यायाधीश गप्प बसले. वकील काही बोलू शकले नाही. राजेश म्हणाला, ही माझी बाई आहे. मी तिला सोडणार नाही. बाई कोणाची नसते साहेब, ती स्वतःचीच असते. ती जिथे सुखी असेल तिथे राहण्याचा तिला अधिकार आहे. सुजाता म्हणाली. न्यायाधीश म्हणाले, आजच्या सुनावणी पुरेसे नाहीत. पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत शेजाऱ्याला अटक नाही. पण सुजाताबाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी परत राहाल का? नाही साहेब, तिथे मी जिवंत आहे, पण मेलेली आहे. मी इथेच राहीन, माझ्या प्रेमाच्या नावासोबत, ती ठामपणे म्हणाली. कोर्ट सुटल्यावर बाहेर गर्दी होती. सुजाता माझ्या हाताला धरून बाहेर आली. तिचे डोळे ओले होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. तू फार शूर आहेस, मी म्हणालो. मी शूर नव्हते. तुझ्या प्रेमाने मला शूर बनवलं. एवढ्या एक काळ्या रंगाची गाडी आमच्या समोर आली. गाडीतून एक स्त्री उतरली. ती उंच होती. चेहऱ्यावर ससमा होता. मी सुजाताची मोठी बहीण आहे, प्रीती. मी शहरात वकील आहे. मला सगळं माहिती आहे, ती म्हणाली. सुजाता दचकली. प्रीती, तू कशी आलीस? मी तुझ्या मदतीसाठी आली आहे. तुझा नवरा राजेश याने मला फोन केला होता. मला वाटतं की मी तुझ्या विरुद्ध साक्ष देईन, पण मी तुझ्यासोबत आहे, प्रीती म्हणाली. मी म्हणालो, तर मग आता आपल्याकडे एक वकील आहे. प्रीती माझ्याकडे ओढली. तू हा प्रेम प्रकरण सोडून जाऊ शकतोस. मी तुझ्यासाठी सोय करू शकते. मी ठामपणे म्हणालो, नाही, मी सुजाता सोडून जाणार नाही. तिचं प्रेम सोडून जाणार नाही. प्रीती हसली. तर मग उद्याच्या सुनावणीसाठी मी एक योजना आणली आहे.
पण ती धोकादायक आहे. राजेश खूप मोठा खेळ खेळतोय, त्याच्या पाठीशी काही वर्षे लोक आहेत. तुम्ही धोका पत्करायला तयार आहात का? सुजाताने माझ्याकडे पाहिलं. काहीही पत्करायला तयार आहे प्रेमासाठी. मी तिचा हात घट्ट धरला. मी तिच्यासोबत आहे, प्रीती म्हणाली. राजेश फक्त नशेत हे सगळं करत नाही, त्याच्या पाठीशी एक मोठा गुन्हेगार आहे. त्याला जमीन हडप करायची आहे. सुजाताच्या नावावर असलेली 4 एकर जमीन त्याला हवी आहे, म्हणून तो तिला सोडत नाही. सुजाता धक्क्याने माझ्याकडे पाहू लागली. म्हणजे हे सगळं प्रेम नव्हतं, फक्त जमिनीचा खेळ होता? होय. राजेशने तुझ्याशी लग्न केलं तेव्हापासून त्याची ही योजना होती. तू वारशाने मिळालेली जमीन विकायला तयार नव्हतीस, म्हणून तो तुला मानसिक त्रास देत होता, जेणेकरून तू सैरभैर होऊन जमीन सोडून देईल, प्रीती म्हणाली. मी म्हणालो, मग आता काय करायचं? काल कोर्टात सुजाताने जे सांगितलं त्याचे वृत्तपत्रात बातम्या आल्यात. राजेश घाबरला आहे. त्याने आता त्या गुन्हेगाराला भेटायला जायचं ठरवलं. मी त्याच्या फोनवर टॅप केलाय. उद्या कोर्टात त्याचीच जाळी त्याच्या भोवती गुंडाळणार. प्रीतीच्या डोळ्यात चमक होती. सुजाताने प्रीतीला मिठी मारली. तू आलीस म्हणून मला बळ मिळालं. नाही, तुझ्याप्रमाणे तुला बळ दिलं. मी फक्त मार्ग दाखवत आहे, प्रीती म्हणाली. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता कोर्टात गर्दी होती. राजेश लवकर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर घबराट होती. सुजाता माझ्या हाताला धरून आत शिरली. प्रीती वकील गाऊन आमच्यासोबत उभी होती. न्यायाधीश आले. केस राजेश विरुद्ध सुजाता, शेवटची सुनावणी. राजेशचा वकील म्हणाला, माझ्या मोक्याने नवीन पुरावे दिले आहेत. सुजाता बाईसा यांच्या शेजारची वर्षभरापासून अयोग्य प्रकार करत होता. हे फोटो पुरावे आहेत. प्रीती उठली. साहेब, हे फोटो बनावट आहेत. माझ्या माहितीनुसार राजेशने स्वतःच एका फोटोग्राफरला पैसे देऊन हे फोटो तयार करून घेतले आहेत. माझ्याकडे त्याचा फोनचे रेकॉर्ड आहेत. कोर्टात खळबळ उडाली. न्यायाधीश म्हणाले, ते रेकॉर्ड सादर करा. प्रीतीने फोनचे कॉल रेकॉर्ड आणि संदेश सादर केले. एका संदेशात राजेश फोटोग्राफरला म्हणाला होता, या आठवड्यात फोटो हवेत. जुने फोटो एडिट करून दाखव, पैसे दुप्पट देईन. न्यायाधीशांनी ते वाचले. राजेश, तुम्ही कोर्टात खोटे पुरावे सादर केले. हा गंभीर गुन्हा आहे. राजेश घाबरला. हे सगळं चुकीचं आहे. माझ्यावर प्रेमाप का आहे? प्रीती म्हणाली, साहेब, माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे. राजेशने सुजाताच्या जमिनीसाठी एका गुन्हेगाराशी करार केला आहे. हा करार माझ्याकडे. प्रीतीने एक कागद सादर केला. न्यायाधीशांनी तो वाचला. राजेश, तुम्ही सुजाताबाईची 4 एकर जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकण्याचा करार केलाय. यासाठी तुम्ही त्याला म्हणताय. मी माझ्या बाईचा वेळ करून दाखवेन. मी जमीन सोडून देईन, मग आपण ती स्वतःच घेऊ. राजेशचे पाय थरथरू लागले. तो खाली बसला. हे खोटं आहे. मी कबूल करतो, मी फोटो बनवले, पण हा जमिनीचा करार मी केला नाही. तो ओरडला. प्रीती म्हणाली, मग या कागदावर तुमची सही कशाची आहे? ही सही फॉरेन्सिक तपासणीत जुळेल. राजेश निगेटिव्ह झाला. तो हात सोडून म्हणाला, साहेब, मी कबूल करतो, मी सगळं केलं. मला जमीन हवी होती. सुजाता वेळी होईल असं मला वाटलं, पण ती प्रेमात पडली. तिच्या प्रेमाने तिला बळ दिलं. न्यायाधीश म्हणाले, राजेश, तुमच्यावर खोटे पुरावे सादर करणे, पत्नीला मानसिक त्रास देणे, जमीन हडप करण्याचा प्रयत्न, या सर्व गुन्ह्यांसाठी तुम्हाला शिक्षा होईल. सुजाताबाईंना त्यांच्या नवऱ्यापासून कायमची दिलासा मिळेल. सुजाता रडू लागली. या अश्रूने 10 वर्षाचा दुःख बाहेर पडत होतं. न्यायाधीशाने अंतिम निकाल दिला. सुजाताबाई, तुम्ही आता तुमच्या नवऱ्यापासून मुक्त आहात. तुमच्या शेजाऱ्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तुम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम करायचा पूर्ण अधिकार आहे, पण लग्न करण्यापूर्वी कायदेशीर घटस्फोट घ्यावा लागेल. सुजाता आणि मी एकमेकांकडे पाहिलो. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा खरी शांतता होती. कोर्ट सुटल्यानंतर सुजाताने मला मिठी मारली. आपण जिंकलो. प्रेम जिंकलो. सुजाता, फक्त प्रेम, मी म्हणालो. प्रीती आमच्याकडे आली. तुम्ही दोघे खूप शूर आहात. मला अभिमान आहे. सुजाता म्हणाली, प्रीती, तू माझी बहीण म्हणून नाही, माझी देवदूत आहेस. आम्ही तिघेही एकमेकांना मिठी मारली. गावात परतल्यावर सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. त्या वृद्ध बाईने सुजाताला आशीर्वाद दिला. प्रेम कधी हरत नाही बेटा. तू जगलेस म्हणून आम्हाला विश्वास आला. सुजाताने माझा हात घट्ट धरला. आता काय? आता उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. प्रत्येक सकाळ तुझ्या हसण्याचे सुरू करायचं आहे. प्रत्येक संध्याकाळ तुझ्या प्रेमात मावळायची आहे. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ती हसली. तिच्या हसण्यात जणू संपूर्ण विश्व विसावलं होतं. 3 महिन्यांनी सुजाताचा घटस्फोट अंतिम झाला. त्याच दिवशी सायंकाळी गावातल्या जुन्या मंदिरात फक्त मी, सुजाता, प्रीती आणि ती वृद्ध बाई होती. सुजाताने माझ्या गळ्यात जायची माळ घातली. तू माझा
गेलेलं आयुष्य परत दिलंस. तू मला पुन्हा बाई केलंस, झोपेतून जागवलंस. मी तिच्या कपाळावर हात ठेवला. आता ही झोप कधीच येणार नाही, कारण मी तुझ्या प्रेमात नेहमी जागा असेन. आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बसलो. सूर्य मावळत होता. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. ही गाठ मृत्यूपर्यंत कधी सुटणार नाही. ती कुजबुजली. मृत्यूनंतरही नाही. मी तिचा हात घट्ट धरला. मित्रांनो, ही होती सुजाता आणि माझी कथा. एका झोपेतून जगावलेल्या अंगाची, एका वर्षानुवर्षे एकट्या पडलेल्या बाईची हृदयाची आणि त्या हृदयात उमंगलेल्या प्रेमाची. सुजाताने आज मला विचारलं, तू माझ्या मनात काय पाहिलंस? एवढं प्रेम का केलंस माझ्यावर? मी तिला म्हणालो, तुझ्या एकटेपणात मी स्वतःला पाहिलं. तुझ्या हसण्यात मी संपूर्ण विश्व पाहिलं. प्रेम म्हणजे शरीर नसतं. प्रेम म्हणजे दोन एकमेकांशी एकत्र येणं असतं. सुजाता आज माझ्यासोबत आहे. तिने स्वतःसाठी उभं राहायला शिकलं. तिने प्रेमासाठी लढायला शिकलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? सुजाताच्या धैर्याने तुम्हाला भिडवलं का? शेवटचा निकाल ऐकून डोळ्यात पाणी आलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आणि हो, जर तुम्हाला अशाच हृदयाला भिडणाऱ्या प्रेमाची वाट बघत असलेल्या सत्य घटनावर आधारित रोचक रोमॅन्टिक भावनिक मराठी कथा पाहायला असतील तर आत्ताच आमच्या मन चलचल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा मिळेल सर्वात आधी. भेटूया पुढच्या कथेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला मन चंचल.